मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुण्यामध्ये तुफानी पाऊस बरसलाय। जुन्नर तालुक्यामधल्या कुमशेत परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला। या मुसळधार पावसामुळे रस्ते, ओढे आणि नाल्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं होतं। त्यामुळे स्थानिक नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं। या पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जाते। तर वैजापूर तालुक्यामधल्या तलवाडा शिवारामध्ये मुसळधार पाऊस पडला। जवळपास 2 तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे गलमोडी नदीला पूर आलाय। यामध्ये नांदगाव शिऊर महामार्गाचं काम सुरू असल्यामुळे वाहतुकीसाठी उभारण्यात आलेला पूल नदीच्या पुरामध्ये वाहून गेला। यामुळे या महामार्गावरील वाहतूक खोळंबलेली होती। आणि दरम्यान जालना शहर आणि परिसरामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली। मेघगर्जनेसह आलेल्या वादळी पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला होता। अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळालेला असून गेल्या कित्येक दिवसांपासूनच्या उकाड्यापासून सुटका झालेली आहे। पेरणीसाठी पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशा या पावसाने वाढलेल्या आहेत। दरम्यान हवामान खात्याने 2 दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे। पुढची बातमी आहे हिंगोली जिल्ह्यामधून। हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। वसमतसह ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली। उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे, परंतु शेतकऱ्यांना अजूनही पेरणीलायक पावसाची प्रतीक्षा आहे। लवकर पेरणीलायक पाऊस बरसावा आणि पेरण्या पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। तर हिंगोली बरोबरच बुलढाणा जिल्ह्यामधील मेहकर, लोणार, चिखली तालुक्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाली। या दमदार पावसामुळे शेतकरी सुखावलेला असून आता पेरणीपूर्व मशागतींच्या कामांना वेग येणार आहे। गेल्या काही दिवसांपासूनच्या उकाड्यापासून नागरिकांना देखील या पावसामुळे मोठा दिलासा मिळालाय। दरम्यान जोरदार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यांमुळे अनेक भागामधील वीज पुरवठा खंडित झाला होता। बातमी चंद्रपुरातून आहे। चंद्रपूर शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने झाड कोसळून कारचं मोठं नुकसान झालंय। सोसाट्याच्या वाऱ्यासह जवळपास तासभर पडलेल्या पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली। तुकुम परिसरामध्ये पार्क केलेल्या कारवरती झाड कोसळलं। सुदैवाने त्यावेळी कारमध्ये कुणीही नव्हतं। घटनास्थळी मनपाची टीम दाखल झाली आणि झाड हटवण्यात आलं। हवामान खात्याच्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यामध्ये कुठे मध्यम तर कुठे जोरदार पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे विदर्भामध्ये मान्सून सक्रिय झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। तसंच मान्सूनच्या या पुनरागमनामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग येण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात। आणि आता मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी। मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये आज ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तर काही भागात मुसळधार पाऊसही पडण्याची शक्यता आहे। पुढील 24 ते 48 तासांसाठी मुंबईत हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।